चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरकडून 10 ते 15 गाड्यांना ठोकर मारल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. मालवाहतूक करणारा कंटेनर हा चाकणमधील माणिक चौकात उभ्या असलेल्या 3 महिलांना उडवून तिथून तो पळून जाण्याच्या हेतूने निघाला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्या कंटेनरचा पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करत असताना काही नागरिकांनी देखील त्या कंटेनरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. कंटेनर चालकाचा हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी रोडवरती चालत असलेल्या इतर वाहनांना ठोकर देण्यास सुरुवात केली. घडत असलेला प्रकार नागरिकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यामुळे या थरारक घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर येत आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला पकडण्याच्या हेतूने पुढील पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस कंटेनर पुढे येण्या अगोदरच कंटेनरची वाट पाहत थांबले होते. परंतु कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा कंटेनरने उडवून दिले. हा सगळा प्रकार चाकण शिक्रापूर रोडवरती घडत होता. चाकण, शेलगाव, पिंपळगाव आणि चोफला या परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर चालकाने 10 ते 15 वाहनांना चिरडला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिलाय. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे. चाकणमध्ये माणिक चौकाच्या जवळ एका कंटेनरने स्कूटी गाडीला धडक दिली होती. त्याच्यावरती 3 महिला होत्या. त्यापैकी जी 11 वर्षाची मुलगी आहे तिच्या पायावरनं चाक गेल्या अशी शंका आहे. ती पायाला मेजर इंजुरी आहे. ही माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलीस स्टेशनकडील जे अधिकारी आणि स्टाफ आहे त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि चाकण शिक्रापूर रोडवरती जो साधारणतः 25-30 किलोमीटरचं अंतर आहे 5 ते 6 ठिकाणी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान या वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली. त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली. त्यामध्ये आमचे वॉर्डन आहे ते किरकोळ जखमी झाले. बाकी अधिकारी अंमलदारांना कुठल्याही प्रकारची इजा नाही आहे. या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली आहे आणि 5 ते 6 लोक किरकोळ जखमी आहे. जी मुलगी आहे तिला मेजर इंजुरी आहे. परंतु तिच्या जी आहे ती जीवास कुठल्याही प्रकारचा धोका निश्चित नाही आहे. हे जे वाहन आहे कंटेनर तो पुणे ग्रामीण पोलीस शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ड्रायव्हरला नागरिकांनी काही मारहाण केली. त्याने काही सेवन केलंय का याच्यासाठी आणि त्याला जी मारहाण झाली त्या उपचारकामी आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना भरती केलेलं आहे.